नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आता इंजिनिअरिंगचा कॅप राऊंड 2 होत आलेला आहे. आज तो निकाल जाहीर होणार आहे. पण त्यानंतर जर कोणाला फ्रीज करायचं असेल, बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांना ॲडमिशन फ्रीज करायचं आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे नेमकं, की तुम्हाला फ्रीज करायचं असेल किंवा पुढच्या राऊंडला जायचं असेल, पण तुम्हाला जर कॉलेजमध्ये तर ॲडमिशन घ्यायचं आहे, राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 मध्ये तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ॲडमिशन घेताना काय डॉक्युमेंट लागतात नेमके. आपण जे FC ला व्हेरीफाय केले ते एकदम 7 ते 10 डॉक्युमेंट व्हेरीफाय केले, पण ॲडमिशनला नेमके काय काय डॉक्युमेंट लागतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना फ्रीज करून जायचं आहे राऊंड 2 मध्ये किंवा राऊंड 3 नंतर, त्यांना बाय डिफॉल्ट फ्रीज असतं, त्यांना कॉलेजला रिपोर्ट करायचं असतं, ते रिपोर्ट करताना नेमके काय काय डॉक्युमेंट लागतात याची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी हे डॉक्युमेंट काळजीपूर्वक पाहायचे आणि सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित तयार करून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला आता ॲडमिशन घेताना काही अडचण येणार नाहीये. तर वेळ न घालवता सुरुवात करूया. चला, सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण की काय काय ऑप्शन्स आपल्या पुढे आहेत. सॉरी. चला, ही डॉक्युमेंटची यादी इथे तुमच्या पुढे दिसते बघा. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे हे 14 डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. त्यात काही ओपनच्या मुलांना काही डॉक्युमेंट लागत नाहीत, पण बाकीच्या रिझर्व कॅटेगरीच्या मुलांना काही डॉक्युमेंट लागतात. ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत इथे आता. तर आपण ही यादी फक्त थोडीशी झूम करून डिस्कस करूया. चलो, कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट आपण आधी ओपनसाठी बघूया. ओपनसाठी काय बघा काय लागतं आणि रिझर्व कॅटेगरीसाठी काय लागतं, या दोन गोष्टी आपण बघून हा पॉईंट सगळा कव्हर करून टाकूया. काहीतरी इश्यू येतोय. ठीक आहे. ओके, इथे आपण आता ही चला यादी परत बघूया. ओके, चला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसेल, सीट ॲक्सेप्टन्स लेटर. सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय? जेव्हा आपण कॅप 1 मध्ये सीट ॲक्सेप्ट केली होती, तेव्हा आपण सेल्फ व्हेरिफिकेशन केलं होतं, बेटरमेंट केलं होतं, त्याचं पेमेंट केलं होतं. त्यानंतर आपल्याला जे लेटर मिळालं होतं, सीट अलॉटमेंटचा निकाल नाही, चारही स्टेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला सीट ॲक्सेप्टन्स मेनूमध्ये खाली सीट ॲक्सेप्टन्स लेटर मिळालं होतं. ते लेटर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा सगळ्या मुलांना ते लागणार आहे, सीट ॲक्सेप्टन्स लेटर. ओके. त्यानंतर FC ॲक्नॉलेजमेंट. FC ॲक्नॉलेजमेंट म्हणजे काय? बघा, आपण काय केलं होतं, आपण पहिल्यांदा फॉर्म भरला होता, FC ला व्हेरीफाय करून घेतला होता. FC ला जो फॉर्म आपण व्हेरीफाय करून घेतला, त्या फॉर्मवर जो सही शिक्का त्यांनी दिलेला आहे ती प्रिंट, किंवा तुमच्या लॉगिन मध्ये आपण जो फॉर्म भरला होता ऍप्लिकेशन फॉर्म, त्यामध्ये ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज वाली प्रिंट, ह्या दोन्ही प्रिंट तुम्ही घेऊन जायच्या. जी FC कडनं तुम्ही फिजिकल व्हेरीफाय करून घेतलेली प्रिंट आहे, त्याच्यावरती त्यांचा स्टॅम्प असतो. तर तुम्ही ई-व्हेरिफिकेशन केलं असेल, तुम्हाला स्टॅम्पवाली प्रिंट मिळत नाही. तुमच्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये डाव्या साईडला ॲक्नॉलेजमेंट व्हर्जन वाईज मध्ये जाऊन जी तुम्हाला प्रिंट मिळते ती तुम्हाला सोबत ठेवायची आहे. सगळ्या मुलांना ही लागणार आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी TC सगळ्यांकडे नॅशनॅलिटी किंवा TC सगळ्यांना लागणार आहे. त्यानंतर डोमासाईल सगळ्यांना लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. बघा, जे काही विद्यार्थी कास्टला बिलॉंग करतात त्या विद्यार्थ्यांकडे कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एक्सेप्ट ओपनच्या कॅटेगरीला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही आणि SC/ST ला नॉन क्रिमिनल लागणार नाही. कास्टच्या विद्यार्थ्यांना कास्ट आणि व्हॅलिडिटी लागणार आहे. यामध्ये बघा, SC/BCच्या विद्यार्थ्यांना सवलत देण्यात आलेली आहे. व्हॅलिडिटीची पावती जरी असेल तरी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात, पण SC/BC वगळता बाकी सगळ्या कॅटेगरीला ऍक्च्युअली व्हॅलिडिटी आता दाखवावी लागेल. पावतीवर त्यांचं काम भागणार नाही, फक्त SC/BCच्या विद्यार्थ्यांचं काम पावतीवर भागणार आहे. त्यानंतर आता नॉन क्रिमिनल झाले, कॅटेगरीच्या मुलांचे डॉक्युमेंट हे झालेले आहेत. इन्कम सर्टिफिकेट. आता बघा, जर उत्पन्न 8 लाखाच्या खाली मेन्शन केलं असेल तरच लागतं. तुम्ही उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला इन्कम दाखवायची गरज नाहीये. ओके. त्यानंतर 10वीची मार्कशीट. ओके, 10वीची मार्कशीट आणि 10वीची सनद दोन्ही ठेवायचे. CBSE बोर्ड असेल तर तुम्ही तिथं CBSE बोर्ड असेल तर तुम्ही 10वीची मार्कशीट ठेवू शकता, स्टेट बोर्ड असेल तर मार्कशीट आणि सनद दोन्ही ठेवू शकतात.
जे अपलोड केले ते पण ठेवायचे, जे अपलोड नाही केलं ते पण सोबत ठेवायचे. त्यानंतर 12वी किंवा डिप्लोमाचे मार्कशीट, ज्यांचं 12वी रेग्युलर झाले त्यांनी 12वीचे मार्कशीट ठेवायचे. जेई मेन, जर तुम्ही जेई मेनची माहिती टाकली असेल तर जेई मेनची मार्कशीट टाकायची. MSCITचं स्कोर कार्ड ओरिजिनल कलरवाला प्रिंट करून घ्यायचं आहे, नसेल केलं तर परत डाउनलोड करून परत प्रिंट करून घ्यायचे. आता बघा इथे बघा, इथे नॅशनॅलिटी आणि लिव्हिंग सर्टिफिकेट इथं आपण अपलोड, समजा कोणाकडे नॅशनॅलिटी नसेल त्यांनी TC अपलोड केली असेल तर परत तुम्ही एक TCची कॉपी आपल्याकडे, म्हणजे एकच TC दोन्हीकडे ते सेम डॉक्युमेंट असू शकतो, पण नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जर वेगळं असेल तर ते ह्या इथे दोन्ही ठिकाणी चालतं. इथे तुम्हाला 12वीची TC तुम्हाला ठेवावी लागते. आता 12वीची TCला बरेच विद्यार्थी म्हणतील की सर माझं ऍडमिशन ऑलरेडी कुठेतरी होतं, तर मी काय करू? तर तुम्ही जे काही लास्ट कॉलेज अटेंड केलेलं आहे, BA करत असाल, BSc करत असाल, कुठं लॉला ऍडमिशन घेतलं असेल, तिथली TC तुम्हाला तिथे घेऊन जायची आहे. जी HSC लिहिली जरी असेल तरी तुम्हाला तिथल्या शेवटच्या कॉलेजची TC तुम्हाला घेऊन जायची. त्यानंतर तुम्हाला इथे गॅप सर्टिफिकेट, जर तुमचा गॅप असेल, तुमचा जर गॅप असेल म्हणजे तुम्ही 1 वर्ष रिपीट वगैरे केलेला आहे, तुमचा 1-2 वर्षाचा गॅप पडलेला आहे, तर गॅप सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागतं. अदर केसमध्ये तुम्हाला काहीही द्यायची गरज नाही. हे बेसिक 14 डॉक्युमेंट ऑलमोस्ट सगळ्यांकडे त्या सगळ्यांनी तयार करून ठेवावेत. ओके. त्यानंतर इथे बघा, ओके इथे ते काही दिलेलं आहे. ओके, फॉर CBSE केंद्रीय विद्यालय स्टुडंट कन्वर्जन सर्टिफिकेट अलॉंग विथ द ओरिजिनल मार्कशीट इज रिक्वायर्ड. ज्यांना फक्त ग्रेड दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांचं त्या ग्रेडचं मार्कांमध्ये कन्वर्जन केलेलं सर्टिफिकेट त्यांना लागेल. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, तुमचं जर तुम्ही इतर राज्यातले मुलं इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही अप्लाय करताय त्या केसमध्ये तुम्हाला मायग्रेशन पण आपल्याला लागणार आहे. मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी काय, जे कोणी मायनॉरिटी कॅन्डिडेट त्यांचा प्रोफार्मा आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, किंवा ते 100 रुपयाच्या बॉन्डवर तो आपण बनवून घ्यायचा आहे. ऑलरेडी बनवून घेतलेला आपण सिंपल, तो 100 रुपयाच्या बॉन्डवर घ्यायची गरज नाही, पण तो तयार ठेवावा. नावामध्ये बदल असेल तर गॅजेट कॉपी तुम्हाला द्यावी लागेल. SCBC कास्ट व्हॅलिडिटी रिसिप्ट, तुम्हाला जर SCBCची आता म्हणून SCBCला व्हॅलिडिटीला मुदत दिलेली आहे त्याची पावती पण तुम्हाला लागते. ओके. आता अजून एक काय, जर ज्या विद्यार्थ्यांचे वडील नाही आहेत त्यांना काय करायचंय, त्यांना आईचं इन्कम द्यायचंय आणि वडिलांचं डेथ सर्टिफिकेट. जर काही असं काही असू शकतं, काही विद्यार्थ्यांचे वडील सध्या नाही आहेत किंवा सेपरेटेड आहेत, डिवोर्स झालेला आहे, त्या केसमध्ये तुम्ही आईचं उत्पन्न लावू शकतात आणि आईचं उत्पन्न लागलं तर वडिलांचं डेथ सर्टिफिकेट द्यावं लागेल. अदरवाईज तुम्हाला डिवोर्सचे डॉक्युमेंट्स फक्त दाखवावे लागतील कॉलेजमध्ये. ओके, ही झाली कॅप राऊंड 2 किंवा कॅप राऊंड 3 नंतर जर तुम्हाला कॉलेज जॉईन करायचं असेल त्याबद्दलची डिटेल यादी. ओके, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हे सगळे डॉक्युमेंट्स तयार करून घ्यायचे. त्यातले फक्त पहिले 1-2 डॉक्युमेंट तुम्हाला न समजण्यासारखे आहेत. सीट ऍक्सेप्टन्स लेटर, म्हणजे जेव्हा आपण बेटरमेंट करतो किंवा फ्रीज करतो त्या स्टेप कंप्लीट केल्यानंतर सीट ऍक्सेप्टन्स लेटर जाते. FC एक्नॉलेजमेंट म्हणजे जे तुम्ही FC वरनं व्हेरीफाय करून आणला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म, तो जर फिजिकल केला असेल तर, ऑनलाईन केला असेल तर लॉग इन मध्ये जायचं, डाव्या साईडला ऍप्लिकेशन व्हर्जन वाईज मध्ये लेटेस्ट व्हर्जनचं तुमचं जे प्रिंट आहे ते डाउनलोड करून तुम्ही तिथे घेऊन जायचं आहे. सोबतच तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे जो आपण कॅपच्या आधी भरला तो पण सोबत ठेवायचा आहे. ओके, FC एक्नॉलेजमेंट आणि कॅपचा फॉर्म हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा, एक्नॉलेजमेंट वेगळं. लक्षात घ्या, कन्फ्यूज होऊ नका की ऍक्सेप्टन्स लेटर सगळ्यांना एकच मिळणार आहे. FC एक्नॉलेजमेंट म्हणजे तुमचा फॉर्म जो FC ने ऍक्सेप्ट केला त्यात काय माहिती होती, तुम्ही प्रिंट फॉर्म मध्ये भरताना माहिती वेगळी दिलेली असू शकते, त्यात काय बदल झालेला असू शकतो, त्यामुळे FC एक्नॉलेजमेंट तुम्हाला घ्यावं लागतं. ऍप्लिकेशन फॉर्म पण तुम्हाला प्रिंट करावा लागतो. आता बऱ्याच मुलांचं काय होतं इथे FC एक्नॉलेजमेंट काय कन्फ्युजन होतंय की त्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट केला होता, त्याच्यावर त्यांनी स्टॅम्प आणला, ते म्हणजे आमचं एक्नॉलेजमेंट वेगळं आहे. तर दोन्ही तुम्ही सोबत ठेवा. ज्यांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केले त्यांच्याकडे प्रिंट केलेला ऍप्लिकेशन फॉर्म ज्याच्यावर स्टॅम्प आहे तो पण ठेवा, आणि लॉग इन मध्ये जाऊन FC एक्नॉलेजमेंट लेटर पण तुम्ही डाउनलोड करून ठेवा, प्रिंट करून तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे. तर ही झाली इंजिनिअरिंगच्या कॅप 2 कॅप 3 नंतर तुम्हाला ऍडमिशनला रिपोर्ट करायचा असेल त्याबद्दलच्या डॉक्युमेंटची माहिती. याबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती कॉलेजचे नंबर मिळतात, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता की नेमके काय डॉक्युमेंट लागणार आहेत. ज्यांना ऍडमिशन घ्यायचे त्यांनी उशीर करायचा नाहीये, पहिल्या 1 ते 2 दिवसामध्येच ऍडमिशन करून घ्यायचं आहे. शेवटच्या दिवशी काही ना काही डॉक्युमेंट इनकम्प्लीट राहिल्यामुळे ऍडमिशनला अडचण येऊ शकते, तेव्हा सगळ्यांनी ह्या सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन फॉलो करायच्यात आणि आपलं ऍडमिशन व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायचं आहे. ओके, ही झाली डॉक्युमेंट बद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.